आषाढी वारी ही श्रद्धा, संस्कृती आणि सामूहिक भक्तीचे जिवंत प्रतीक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुण्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेऊन त्यांनी वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्तिभावाला अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल भक्तांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाचे तसेच वारीदरम्यान जपल्या जाणाऱ्या अनुकरणीय शिस्तीचे विशेष कौतुक केले. लाखो वारकरी एकाच ध्येयाने टाळ मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड जयघोषात पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याचे चित्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे वैभव अधोरेखित करणारे असल्याचे त्यांनी नमूद केले. आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समाजात समता, बंधुभाव, सेवा आणि सामूहिकतेचा संदेश देणारी लोकचळवळ आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा आजही लाखो वारकऱ्यांच्या माध्यमातून जपला जात असून ही परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पवित्र पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व वारकऱ्यांना आषाढी वारीच्या शुभेच्छा देत विठ्ठलाच्या कृपेने राज्यात सुख, समृद्धी आणि शांतता नांदो अशी प्रार्थना केली. महाराष्ट्राचं वैभव असलेली वारी ही खऱ्या अर्थानं या देशातली भक्तिमार्गातली सर्वात प्राचीन परंपरा आहे. ज्या परंपरेनं सर्व लोकांना एक मोठी ऊर्जा दिलेली आहे. जात, भाषा, धर्म, रंग, श्रीमंत, गरीब कुठलाही भेद न करता सर्वांना विठुरायाच्या रंगी रंगवणारी माऊलीची ही वारी एक अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे आणि ही परंपरा जगासमोर आली पाहिजे याकरता वॉर्नर ब्रदर डिस्कवरी चॅनलच्या माध्यमातून एक अतिशय सुंदर अशा प्रकारची डॉक्युमेंटरी वारीवर तयार करण्यात आलेली आहे. ती आज आम्ही रिलीज केलेली आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये ही डॉक्युमेंटरी असणार आहे आणि जगभरामध्ये आपली वारी पोचावी, ही परंपरा पोचावी. या परंपरेमागचं उद्दिष्ट काय आहे, या परंपरेची प्रेरणा काय आहे, यात सहभागी होणाऱ्यांचे विचार काय आहेत आणि याची पद्धती काय, अशा सगळ्या गोष्टी या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण विश्वात्मक देवाला साकडं घालणारे लोक आहोत आणि विश्वाकरता साकडं घालणारे लोक आहोत. म्हणून ही परंपरा जगाला समजावी याकरता हा अतिशय सुंदर उपक्रम करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क विभाग आणि डिस्कवरीच्या टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. खूप सुंदर या परंपरा टिपण्याचं काम आणि तेवढ्याच सुंदर त्या नरेट करण्याचं काम, त्या सांगण्याचं काम हे या ठिकाणी या फिल्मच्या माध्यमातून झालं आहे. सर्वांनी ती बघावी. वेगवेगळ्या चॅनल्सवर आपण ती उपलब्ध करून देऊ, त्यामुळे ती सर्वांनी बघावी अशा प्रकारची सगळ्यांना विनंती. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.